सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पंढरपूर तसेच मंगळवेढा या तालुक्यांसह अन्य तालुक्यातही शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। उन्हाचा कडाका सुरू झालेल्या सोलापूर जिल्ह्याला बुधवारी मुसळधार पावसानं झोडपलं। सकाळपासून शहर व जिल्हा परिसरात ढगाळ वातावरण दिसून येत होतं। त्यामुळे आज पाऊस पडणार की काय अशी शक्यता वर्तवण्यात येत होती। अखेर सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली। यामुळे द्राक्ष, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांना चांगलाच फटका बसला आहे। गेल्या 3 वर्षांपासून जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट होतं। मात्र गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त सोलापूरवर मेहरबान झालेल्या पावसानं सरासरीपेक्षाही जास्त हजेरी लावली। आता उन्हाळ्यातही अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। आमच्याकडे माझे सध्या जो मनुका करायला टाकलेला आहे मी शेडमध्ये तो पूर्ण काळा पडत चाललाय। पावसाळी परिस्थिती ह्या वातावरण बिघडल्यामुळे तो माल आता मालाला निम्मा सुद्धा भाव मिळणार नाही। ज्याला 100 रुपये आहे तो आता 40 रुपयांनी सुद्धा जाणार नाही। ज्वारी काढलेली जे पूर्ण आता काळी पडणार। कडबाचा सगळा नुकसान झाला, त्याला जनावरांना वैरणीचे प्रॉब्लेम्स येणार। ज्वारी काळी पडली, गहू सुद्धा आता पांढरा पडत जाणार सगळं, म्हणजे तो सुद्धा खराब होणार आता पाऊस भिजल्यामुळे। आणि हरभऱ्यात तर पाणी उभारलेलं तर चालतच नाही। त्यामुळे सगळे आता चारी बाजूनी इकडनं रेट कमी झालेत आणि आता अवकाळी पावसाने निसर्गाने पण बडवल्यासारखं झालं शेतकऱ्यांना। आता काय मागणी असेल आता नेमकी आपली एकंदरीत? आता गव्हर्नमेंटनेच विचार करावा आणि शेतकऱ्याला योग्य तर न्याय द्यावा, एवढीच आम्ही अपेक्षा करतो। काय नाव? माझी 10 एकर द्राक्ष बाग आहे। 10 एकर द्राक्ष बागेतनं अर्धा एक माल शेडमध्ये घातलेला आहे काढून, आणि अजून अर्धा माल म्हणजे 5 एकराचा माल शेडमध्ये म्हणजे बागेत आहे अजून द्राक्षे। जे काढून टाकलेलं होतं बेदाण्यासाठी काढलेलं होतं माल शेडमध्ये घातलेला, ते वादळी वाऱ्यामुळे सगळं ताडपत्रे उडून गेले आणि त्याच्यामुळे आत चारी बाजूने पाऊस आडवा तेवढा ठोकल्यामुळे सगळंच पाऊस म्हणजे बेदाणं भिजले गेलं। त्याचं काय ते व्हॅल्यूज त्याची 25% सुद्धा व्हॅल्यू होती असं होऊन गेली त्या मालाची। आता 2 वर्षांना दुष्काळामुळे होर पडलं। आता कसं तर गेल्या वर्षी निसर्गानं साथ दिली म्हणून आम्ही कसं तर त्याला उमेदीने आलो होतं, पुन्हा त्या उमेदीवर पाणी ओतलं पुन्हा निसर्गाने। काय आता एकंदरीत किती रुपयाचं नुकसान? एकंदरीत नुकसान म्हणजे ते आपण शेतातली पिकं तुमची खराब झाली? हां, नाही गहू आहे, ज्वारी आहे, हरभरा आहे, द्राक्ष आहे, पपई आहे। प्रत्येक एका पिकाचं असं नुकसान झालं नाही असं नाही, सगळ्या पिकाचं नुकसान झालेलं आहे टोटली। वासिम अत्तार, SBN मराठी, सोलापूर।